राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय, श्री समर्थ काशीनाथ महाराज की। पश्यत् बुद्धिमान न स पश्यति दुर्मते, जे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुरीच मुक्तता, जैसे दिपे दिसे पाहता आपुरी वस्तू, तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता दिवसावे, म्हणून वानावे ऐकावे, तेचे सदा कुंडली कवला हरित। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। महायोगपीठे तटे भीमरक्षा ब्रह्मपुंडरीकाय ब्रह्ममुनीन्द्रे, महानंदकंदं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं, यदक्षरमनाख्यं आनन्दं मद केवलं, श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रयेत्। कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलं कामपतिज्योतिकामोदिवक्त्रं, कलानिशवादा पुनोदारदर्शं, समाधिस्थमूर्तिं वन्दे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। आत्मरूप गणेशु केल्या स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेचे वंदन श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोने आता मस्तक हे पायावरी। या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर। तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता दिवसावे, म्हणून वानावे ऐकावे, तेचे सदा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला विषय ओवी असून ओवी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीमधील अध्याय क्रमांक 18 आणि 18व्या अध्यायातील 400 क्रमांकाची ओवी आज या भगवत चिंतनाकरता निवडलेली आहे। बघा, ओवी अतिशय महत्वाची आणि बाबा या ओवीच्या द्वारा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय अत्यंत महत्वाचा सिद्धांत तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणापर्यंत पोहोचवत आहे। कोणता सिद्धांत आहे? ज्ञानोबाराय म्हणतात, तैसे हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता दिवसावे, म्हणून वानावे ऐकावे, तेचे सदा। बघा, तैसे पहिला शब्द या ठिकाणी तैसे आलेला आहे। पैसा आला असेल तर त्याच्या अगोदर सहजचा प्रश्न निर्माण होतो, पैसे। त्याच्याकरता ज्ञानोबारांनी अगोदर दृष्टांत सांगितलेला आहे। ज्ञानोबाराय सांगतात, आपली हरवलेली वस्तू ती आपल्याला मिळते, पण कुठे गेल्याच्या नंतर संता ते पाहता दिवस आले। आणि आपली हरवलेली वस्तू आपल्याला संतांच्याकडे पाहिल्याच्या नंतर मिळते। याच्याकरता कायम संतांचे चरित्र वानावे ऐकावे, तेचे सदा। आता सर्वात महत्त्वाचे
काही प्रश्न तयार होतात. आपली वस्तू हरवली, मग ती नेमकी कोणती वस्तू हरवली आणि कोणती वस्तू संतांच्याकडे आपल्याला प्राप्त होणार आहे आणि का त्यांच्या चरित्राचं चिंतन आपल्याला करायचं, या काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला आजच्या चिंतनामध्ये शोधायची आहेत. बघा, अनंत तपसिंधू भगवान संदेश पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबा वैराग्य राजसे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आदि करू सकल संत मानदेवीच्या कृपेने असीम अपार अकारण करुणावरणारे अनुकंपेना वैकुंठवासी ब्रह्मदेव काशीनाथ बाबा नाथे यांच्या सतत प्रेरणेना वैकुंठवासी आदरणीय हरिभक्तपरायण ब्रह्मदेव एकनाथ बाबा चव्हाण मास्तर या दोनही महात्म्यांच्या प्रेरणेने आशीर्वादाने संकल्पनेतून आपला हा उत्सव गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी मोठ्या आनंदात संपन्न बाबा होत असतो. रात्री महाराजांनी सांगितलं, 43 वर्ष सप्ताह टिकणं ही सामान्य गोष्ट नाही बाबा, पण सगळी जाणती मंडळी आहात. मी कायम सांगत असतो, एखादा उत्सव सुरू करणं सोपं असतं. एखादा उत्सव सुरू करणं सोपं असतं, पण तो 40, 42, 43 वर्ष टिकवणं हे काही तोंडाची गोष्ट नाही. उत्सव म्हटला की बाबा त्याच्यात चढ उतार येणार, चढ उतार येणार, पण तो आलेल्या चढ उताराच्या परिस्थितीमध्ये टिकवणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. 43 वर्षापासून आपला हा भक्ती उत्सव मोठ्या आनंदात या ठिकाणी संपन्न होतोय का, याचं कारण असं आहे, आपल्याला अधिष्ठान आपल्या बाबांचं आहे. बाबांनी आपल्या उभ्या आयुष्यामध्ये खूप मोठं परमार्थिक कार्य केलं. जवळजवळ इकडे रत्नागिरीपर्यंत, इकडे मालेगाव असेल, इकडे नंदुरबार असेल, बऱ्याच ठिकाणी बाबांचे साधक आजही आहेत. बाबांची परंपरा पुढे त्या ठिकाणी चालत आहेत आणि या प्रकारची भावना त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे हा उत्सव आज काय अतिशय आनंदाच्या भरात आपण सर्वजण मिळून या भक्ती उत्सवाचा आनंद घेत आहोत. आणि म्हणून त्यांच्याच सेवेकरता आज आपण गोड ओळी चिंतना करता निवडलेले आहेत. त्या ओळीचा फक्त आपल्याला काही भाव पाहिजे. जर आजचं हे शेवटचं प्रवचन आहे आणि पुढे आपल्याला बाबांची पूजा करायची, समाधीची पूजा करायची आहे, पुढे हरिपाठ आहे, दीपक प्रज्वलन आहे, प्रसाद आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा कीर्तन आहे. म्हणजे आजचा विषय हा सगळा धावपळीचा विषय. त्याच्यामुळे प्रवचन सुद्धा आपण कसं करायचं, धावपळीत कसं करायचं, प्रवचन सुद्धा कसं करायचं, धावपळीतच करायचं. पण जरी धावपळीत केलं तरी या ओळीचा काही भाव आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न आपण करणार आहोत. फक्त अगदी बारकाईनं तुम्ही प्रत्येकाने इथं लक्ष दिलं पाहिजे बरं का. ऐका, माऊली ज्ञानोबाने सांगतात, हरपले आपण आपले पावे अंतय संताटे पाहता घेऊ सावे. जर विचार बाबा केला तर आपलं नेमकं काय हरवले याचा विचार आपला केला पाहिजे. ऐका मंडळी, जी वस्तू आपली हरवली आहे, सगळ्यात महत्वाचा जर विचार केला तर ती आपल्यापासून वेगळी असते. हरवेल कधी, हरवेल कधी आपल्यापासून बाबा वेगळी असली तर. आता हा माझा मोबाईल आहे, हा मोबाईल आहे, हा माझ्यापासून कसा आहे, वेगळा आहे, हा वेगळा आहे आणि वेगळा असल्यामुळे तो कुठं पडण्याची शक्यता आहे. कुठं मीच एखाद्या ठिकाणी ठेवेल आणि तो माझ्या लक्षात राहणार नाही, किंवा स्वराने माझ्या खिशातून कापण्याची शक्यता आहे, मारण्याची शक्यता आहे. आपण सामान्य विचार असा घेऊ का ती जी वस्तू आपल्या देहापासून भिन्न आहे ती हरवू शकते, पण देहापाशी एकरूप असलेली वस्तू बाबा हरवू शकत नाही. मी जर उद्या म्हटलं का माझा हात हरवला, तुम्ही कोणी मान्य करा, मान्य करा बाबा. माझा डोळा हरवला, मान्य करा. का मान्य करणार नाही? कारण ते देहाबरोबर तादात्म्य पावलेलं आहे, एक रूप झालेली आहे, त्याच्यामुळे ती हरवण्याचा प्रश्न येत नाही. मग इथं नेमकं आमचं काय हरवलंय असा प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात येतो. एक सांगू, आपलं काय हरवलंय,
आपलं मूळ स्वरूप काय आहे याचा विसर तुम्हाला आपल्याला प्रत्येकाला पडलेला आहे. आपण आपल्या मूळ स्वरूपाला विसरलो, अर्थात आपली प्रत्येकाची आत्मवस्तू हरवलेली आहे. काय विसरलो आपण? आपलं मूळ स्वरूपापासून आपण बाजूला गेलो. ज्ञानोबा सांगतात आपल्या मूळ स्वरूपाला आम्ही विसरलो. कोणत्या गोष्टीमुळे बाबा? 2 गोष्टींच्यामुळे विसरलो. कोणत्या 2 गोष्टी? ज्ञानोबा सांगतात देहाची वरिया धरू, जे प्राणिया कामी भरू, देहाची वरी आदरू, आणि म्हणून पडीला विसरू आत्मबोधाचा. 2 गोष्टींचं प्राबल्य तुमच्या आमच्या जीवनामध्ये वाढलं. कोणतं प्राबल्य वाढलं बाबा? पहिलं प्राबल्य वाढलं आपल्या देहाचा आदर. देहाचा आदर. आम्ही आमच्या देहाचा इतका आदर करतो, इतका आदर करतो का विचारता सोय नाही. काल परवा कोणत्या तरी महाराजांनी मला वाटतं सांगितलं केस आमचे गेले तर आम्ही हेअर ट्रान्सप्लांट करतो. याचे पांढरे झाले तर आम्ही किती वेळेला 15 दिवसातून एकदा तरी रंगवल्याशिवाय हा काय आहे? देहाचा आदर आहे. बरं, नंबर 1 देहाविषयी असलेली आसक्ती, आणि नंबर 2 अंतःकरणात काम विकाराचा असलेलं प्राबल्य. या 2 गोष्टींच्यामुळं तुमच्या आमच्या जीवनामध्ये आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाचा विसर पडला. ऐका बरं का? तुमच्या आमच्या आपलं तसं मूळ स्वरूपाचा विचार मावशी केला तर आपलं हे मूळ स्वरूप आपल्या लक्षात येईल. याच्या कशा वेगळं? पण आपलं काय झालं? या देहाला आपण मी समजायला एखाद्याने विचारलं तर तू कोण आहे? माणूस सहज आपलं नाव सांगतो. मला खरं सांगा, आपलं नाव सांगितल्यावर ते नाव म्हणजे आपण आहोत का? नाव म्हणजे आपण का नाही? मग ते आपलं काय आहे? काय आहे? आपलं नाव आहे. आपल्याला मला एखाद्याने विचारलं तुम्ही कोण आहे? मी सहज म्हणजे मी केशव महाराज आहे. मग मला खरं सांगा, मी केशव असं उत्तर दिलं तर केशव हा मी आहे का? मला ठेवलेलं नाव, मला ठेवलेलं नाव आहे. नाव कधी ठेवलं? जन्माला आल्याच्या का अगोदर? जन्माला आल्याच्या नंतर. उपजनिया बालकासे नाम नाही तयापासे, आणि ठेविलेली नावेशी ओढे ओढे. जन्माला आलेल्या बाळाला अगोदर नाव नसतं, नाव आपण ठेवलं जात. बर, आता नाव ठेवलं. आता हे नाव कुठपर्यंत? कुठपर्यंत? जोपर्यंत या देहामध्ये आत्मस्वरूप आहे तोपर्यंत फक्त ते नाव. बरोबर ना बाबा? एकदा का त्या आत्मतत्वाने या देहाचा संबंध सोडला तर आता नाव निघून राहता का? मला खरं सांगा, एखादी व्यक्ती जर गेली, तिने या देहाचा त्या आत्मतत्व या देहापासून वेगळं झालं आणि त्याला आता दवाखान्यातून घरी आणायचं. एखादा गेला समजा, एखाद्याचं नाव रामराव आहे, श्यामराव असं झालं. एखाद्याचं नाव श्यामराव आहे, काही कर्मधर्म संयोगाने तो मृत झाला. आता मृत झालेल्या व्यक्तीला घरी आणायचे, दवाखान्यातून घरी आणायचे. लोक असं म्हणतात का श्यामरावला अजून घरी आणलं का? काय बॉडी अजून आणली का? बॉडी अजून आणली नाही मंडळी, आहे का? एकदा त्या आत्मतत्वाने या देहाचा आश्रय सोडला का लोक त्याला बॉडी म्हणल्याशिवाय आपल्या गावठी भाषेमध्ये त्याला काय म्हणतात? मड. गावठी भाषेत गावाकडे आपण त्याला मड म्हणतो किंवा प्रेत म्हणतो. माझा सांगायचा मुद्दा काय बाबा? सांगायचा मुद्दा एवढा आहे, या देहाच्या बरोबर ते आत्मतत्व राहतं. पण आपला जर विचार केला तर नावाचा विचार केला तर ते आपल्याला ठेवलेलं नाव आहे. एखाद्याने विचारलं मला तुम्ही कोण आहे? मी तर छातीला हात लावून दाखवला का ही छाती म्हणजे मी आहे. ही छाती आहे का? मी छाती आहे. हाताला हात लावलं तर हात, डोक्याला हात लावलं तर डोके, पोटाला हात लावलं तर मग मी नेमका कोणता आहे? मी या सगळ्या देहापासून कसं आहे? वेगळा आहे. या सगळ्या देहापासून कसं आहे? वेगळा आहे. बरं, या देहाचे धर्म वेगळे आहेत आणि आत्मस्वरूपाचे धर्म बाबा वेगळे आहेत. देहाचा धर्म काय? जाणं हा देहाचा धर्म आहे. जो जन्माला आला तो जाणार आहे. मी कधी कधी काही विनोदाने सांगतो,
जो जन्माला आला तो जाणार, ज्याचं बारसं झालं त्याचं जावं होणार आहे. आणि पुढं असं मी म्हणतो, ज्याच्या वाढदिवसाचा बॅनर लागला त्याच्या श्राद्धाचा सुद्धा लागणार. प्रत्येक तो काय आहे, जाणं हा बाबा या देहाचा धर्म. उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिसे, आणि हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेका, किंवा हे शरीर जाता आघवे नाशिवंत स्वभावे, म्हणून तुवा झुंजावे पंडू कुमारा. हे पंडूच्या मला, अरे हे शरीर जाणार आहे, आज न उद्या प्रत्येकाचं जाणार आहे. येत बोलून हे आले अवतार गेले पामर जेवते. जुने कीर्तनकार जुन्या पद्धतीने हा दृष्टांत सांगतात. जुने 5-50 वर्ष 100 वर्षापूर्वीची गोष्ट. असं म्हणतात, एक कीर्तनकार महाराजांनी असं कीर्तनात सांगितलं, अर्थात मरणाचा विषय चालू होता. ते म्हणे, या भूलोकावरती जो जो जन्माला आला तो प्रत्येक जण जाणार आहे. इथं कुणी राहण्याकरता आलं नाही. त्याने असं सांगितलं, म्हणे हे बसलेले सगळे जाणार आहे, मी सुद्धा जाणार आहे. ते म्हणे डाळकरी सुद्धा जाणार आहे, वाजवणारे जाणार आहे. नाही, तुमच्या गावातले सगळेच मरणार आहे. त्याच्यात असं म्हणतात, 70-75 वर्षाची आजी होती, सगळ्या लोकांना दुःख झालं आणि ती बिचारी हसायला लागली, टाळ्या वाजवायला लागली. आणि मग महाराजांनी विचारलं, आजी या सगळ्यांना दुःख झाले काय, हे जाणार आहे, तुम्ही हसता का? मग त्या आजीने उत्तर दिलं, म्हणजे महाराज तुम्ही सांगितलं या गावातले सगळे मरणार आहे, पण या गावातली ती जाणार नाही का? ती सुद्धा जाणार. माझा सांगायचा मुद्दा काय, या देहाचा धर्म आहे जाणं, आणि आत्मस्वरूपाचा धर्म काय आहे राहणं. ते आत्मस्वरूप काय करतं, फक्त या देहाच्या आश्रयाला येतं, काही कालवास्तव्य करतं, आणि हा देह जीर्ण झाला का याचा त्याग करतं, आणि पुन्हा दुसऱ्या शरीरामध्ये बाबा प्रवेश. जैसे जीर्ण वस्त्र सांगिजे मग नूतन विजे, तैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्य नाथे. आपण काय करतो, आश्रत येते आश्रत, आता थोडंसं इथं फाटल्यावर आता मी किती दिवस आग आले, जोपर्यंत समजा इथं हाताला फाटत नाही, कॉलरला फाटत नाही, जरा जीर्ण झाला, मला असं वाटलं का हा बराच फाटला, आता हा घालण्याच्या योग्यतेचा राहिला नाही, काय करेल, आश्रत टाकून दे आणि पुन्हा दुसरा नवीन. अरे आपलं आत्मस्वरूप सुद्धा बाबा याच प्रकारे करतं, एखाद्या देहाचा आश्रय करतं, ते शरीर जीर्ण झालं त्याचा त्याग करतं आणि पुन्हा नवीन देहामध्ये प्रवेश करतं. मंडळी आहे का, आपली गल्लत कुठं झाली, देह आणि आत्मतत्व या दोनही गोष्टी भिन्न आहेत. पण आम्ही काय केलं सांगू, या आत्मतत्वाने किंबहुना या देहाने एकमेकांशी इतकं तादात्म्य जोडलं, आता असं वाटतं हा देह म्हणजे कोण आहे, मी आहे, आणि या संबंधाचे सगळे कोण आहे, मुलगा कोणाचा, माझा, पत्नी कोणाची, माझी, भाऊ कोणाचा, माझा, पैसा कोणाचा. खरं सांगू, हे सगळं आपलं असतं का, नाही ना. हे फक्त आपल्याकडे वापरण्यापुरते आहे. हा देव सुद्धा बाबा आपण काय आणलेला आहे, उसना आणलेला आहे. देह तो पाचाचा आणला उसना, आणि शेकी ज्याचा त्याला देणे लागेल. हा सुद्धा आपण उसना आणलेला. आता तुम्ही सगळे जुन्या जाणते आहात, थोडस जरा तुमच्या काळात आपण जाऊ बघा. आता जेवढी परिस्थिती प्रत्येकाची चांगली किंवा स्टेबल आहे प्रत्येक जण, तेवढं 50 वर्षापूर्वी नव्हते. 50 वर्षापूर्वी कोणी नव्हतं, प्रत्येकाची गरिबी होती. तर अचानक एखादा पाहुणा घरी आला आणि घरातली साखर संपलेली असली तर घरातली बाई काय करायची, पटकन साडीच्या आड एक वाटी लपवायची, शेजारी जायची, मावशी थोडीशी साखर द्या, पाहुणे आलेले आहेत, तेवढा पाहुणा साजरा करते आणि आमची भरली तर तुमची तुम्हाला देऊन टाकते. तेवढी उसने आणायची, पाहुणा साजरा करायचा आणि आपली भरली का पुन्हा जेवण द्यायचे, बरोबर ना. मग हा देह सुद्धा आपल्याला काय आणलेला आहे, आपण उसना आणलेला आहे. त्याचा योग्य वापर करायचा आणि वापर झाला का ज्याचा त्याला देऊन टाकायचा. पण होतं काय माहितीये का, आमच्या ताब्यात मिळाल्याच्या नंतर आम्हाला द्यावा वाटत
नाही. बरं, आणि तो योग्य ठिकाणी वापर सुद्धा करत नाही. या सगळ्या आसक्तीमध्ये आम्ही इतकं राहतो का हा देह जन्माला आला का म्हणतो मी जन्माला आलो, आणि हा देह पडला का म्हणतो मी मेलो. बाबा असं नाही, देह मेला, आपण या देहापासून वेगळे आहोत. आपण कोण आहोत तसं सूक्ष्म चिंतन केलं तर बाबा असं सांगायचे, बाबा नाही, सगळ्या साधू संतांनी हाच विचार सांगितला का तो परमात्मा आणि आपण एक आहोत. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन मनःष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थाने कर्षते. तुकोबाराचे बाबा प्रमाण आहे, तुका मने कैची किव कोठे जीव निराळा. त्या देवात आणि आपल्या बाबा तेवढं मात्र सुद्धा फरक नाही. फरक जर आपण शोधायचा प्रयत्न केला, फरक मावशी फक्त एवढा मिळेल. काय फरक मिळेल? तो भगवान परमात्मा आहे अंशी आणि आपण आहोत अंश. याच्यापेक्षा जास्त फरक नाही. उदाहरण सांगू का तुम्हाला? सोपं उदाहरण सांगतो बघा. आपण आता पुढे होळीची पौर्णिमा येणार आहे. होळी आपण पेटवली तर ती बरीचशी मोठी होळी होते. आता त्या होळीत असणारी सुद्धा काय आहे? आगच आहे. आणि होळीच्या ठिलगीत असणारी सुद्धा काय आहे? आगच आहे. फरक फक्त काय आहे? होळी म्हणजे तिचं मूळ स्वरूप आहे आणि ठिलगी हा तिचा काय आहे? अंश आहे. तर मला सांगा, जर कापसाचा मोठा ढीग असेल तर कापसाचा मोठा ढीग जाळण्याकरता एक ठिणगी सुद्धा लावा पुरेशी हे माझं सांगण्याचं तात्पर्य काय? परमात्मा आणि आपण आपल्या जास्त फरक नाही. फक्त तो आहे अंशी आणि आपण आहोत अंश. आणि मग आपलं स्वरूप एक आहे. जसे देवाची लक्षणं आहेत तशीच आपली लक्षणं आहेत. पण गल्लत कुठे झाली? मी पूर्वी सांगून गेलो, म्हणूनही पडिला विसरू आत्मबोधाचा. देहाचा आदर झाला, अंतःकरणाच्या कामाचं प्राबल्य झालं आणि त्याचा परिणाम आपण अविद्येच्या निद्रेमध्ये बाबा झोपलो. अविद्या म्हणजे काय? आपल्या स्वरूपाला विसरणं. याच्यापेक्षा मोठी अविद्या दुसरी. अज्ञान म्हणजे काय? आपण आपल्या देहाला विसरणं. याच्यापेक्षा मोठा अज्ञान नाही. आणि आपण आपल्या स्वरूपाला जाणणं याच्यापेक्षा मोठं ज्ञान नाही. परमार्थ समजून घेतला तर खूप सोपा आहे. तो सूत्र मिळालं तो सोपा आहे. आणि सूत्र मिळालं नाही तर अवघड आहे. गणित आपण सगळे शाळा शिकलेला आहोत. आपापल्या पद्धतीने आपापलं कार्य करत होते. कोण डोंगर उचलून आणायचे, कोण दगड उचलून आणायचे, कोण झाड उचलून आणायचे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने एखादी वस्तू हातात आणायची आणि त्या सेतू बंधनाचं काम चालू होतं. हनुमंतरायाने राम लिहायचं, तो दगड पाण्यात टाकायचा आणि त्यांची सुद्धा बरीचशी पळापळ चालू होते. सगळ्यांची कामं चालू, प्रत्येक जण आपापलं योगदान देत आहे. आणि या सगळ्यांच्या मध्ये एक युवलासा प्राणी आपलं सुद्धा योगदान देत होता. काय त्या प्राण्याचं नाव? खरं. बघा, आता ते आपलं योगदान देत असताना एक दिवस प्रसंग असा घडला. ते काय करायचे? रेतीत जायचे, आपलं अंग रेतीत मिळवायचे. पाठीवरती जितकी काही थोडीशी येईल तेवढी रेती घ्यायची, पळत पळत सेतूमध्ये जायचे आणि आपलं अंग झटकायचे. अंग झटकलं का तिच्या अंगावरती असलेली रेती त्या फटीच्या मध्ये जाऊन पडायचे. असं बिचारीचं काम अगदी मनापासून चाललेलं होतं. मग प्रसंग असा घडला, ती तिच्या कामात व्यस्त होती आणि व्यस्त असताना प्रसंग असा घडला. एक दिवस अचानक एका महाकाय वानराचा पाय तिच्या अंगावरती पडला आणि बिचारी मरता मरता वाचली. जसा पाय पडला तसा जोरात आवाज दिला, हे रामा धावा वाचला. आता प्रभूंच्या अंतःकरणापर्यंत ते हात पोचले, कारण तिने मनापासून हाक मारली. ती हाक भगवंताच्या अंतःकरणापर्यंत मंडळी पोचली. जशी हाक पोचली, आता तो वानर तर निघून गेला. प्रभू रामचंद्र तिच्यापर्यंत पोचले आणि पोचल्याच्या नंतर तिच्या जवळ गेले, तिला उचललं, आपल्या हातावरती घेतलं, थोडस पाणी पाजलं. पाणी पाजल्याच्या नंतर तिच्या पाठीवरतून असा हात फिरवले आणि देवाने त्या खारीला आपल्या असं नजरेच्या समोर घेतलं, पाणी पाजलं आणि तिला बोलते केलं. तिला
बोलतं केलं आणि बोलता बोलता तिला विचारलं, बोल तुझ्या अंगावरती पाय कोणी दिला, तू आता त्याचं नाव सांग. आता एकाच बाणाने त्याचं मस्तक उडवल्याशिवाय राहणार, कारण मला दुसरा बाण लागल. हे कसं आहे, एक पत्नी एक वचन्याने एक बाणी, एक बाणी असल्यामुळे दुसरा बाण लागणार सुद्धा. तू फक्त नाव सांग, मी त्याचं मस्तक उडवल्याशिवाय राहा नाही. मंडळी ऐका, गोड प्रसंग झाला. आता तिने काय सांगावं, मरता मेली असते ती. तिने उत्तर असं दिलं, म्हणजे तेव्हा एक काम करा, ज्यांनी माझ्या अंगावरती पाय दिला ना त्याला तुम्ही मारू नका, त्याला सुद्धा जवळ बसवा, त्याला सुद्धा जवळ बोलवा आणि एका मांडीवर मला घ्या, एका मांडीवर त्याला बसवा. आता मला खरं सांगा, त्या वानरामुळे बाबा ही मेली असते, त्या वानरामुळे मेली असते. काय म्हणते, एक मांडी त्याला आणि एक मांडी मला. अहो आपल्या बाबतीत असं कुणी केलं असतं, आपली काय भूमिका असते ऐका मंडळी. देवाला प्रश्न पडला, अगं तू मेली असतील तो असं उत्तर का देते. त्यावेळेला तिने सांगितलं, म्हणजे ऐका देवा, जर त्या वानराचा पाय माझ्या अंगावरती पडला नसता तर मी तुम्हाला हाक मारली, जर मी तुम्हाला हाक मारली नसती तुम्ही माझ्या जवळ आले, जर तुम्ही माझ्या जवळ आले नसते तर तुम्ही मला उचलून घेतलं, जर तुम्ही मला उचलून घेतलं नसतं तर पाणी पाजलं नसतं तर आपल्या नजरेसमोर घेतलं नसतं, माझ्याशी प्रेमाने बोलले नसते. हा सगळा प्रसंग कशामुळे झाला, फक्त त्या वानराचा पाय पडल्या, त्याचा पाय पडला नसता तर तुमची भेट मला झाली, तुमची भेट मला झाली नसती. आणि मग असा विचार घडल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रांना आनंद झाला. प्रभू रामचंद्र म्हणतात, खरंच या सगळ्या गोष्टी अगदी खऱ्या आहेत, अगदी खऱ्या आहेत. मग आता मला खरं सांग, तर हा पाय तुझ्या अंगावरती कोणी दिला. आणि मग खालीला उत्तर दिलं, देवा हा पाय माझ्या अंगावरती दुसरं कोणी दिलं नाही, हा पाय दिला मारुतीला आहे. हा पाय कोणी दिला, हनुमंतरायाने. मंडळी ऐका, त्या खारीला प्रभूची भेट कुणाच्या पायामुळे झाली, हनुमंतरायाच्या मुळे. आता दृष्टांत बाजूला ठेवा, सिद्धांत ऐका. हनुमंतराय आहेत संत, हनुमंतराय आहेत संत, खार आहे जीव आणि प्रभू श्रीराम आहे देव. हनुमंतरायाच्या मुळे अर्थात संतांच्या मुळे जीवाची देवाबरोबर भेट होते आणि म्हणून संतांच्या पायात परमार्थाचं वर्म आहे. याच्या करता हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते. संताविना प्राप्ती नाही आणि आयसे देते. वाहे साधूची भेट आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे. म्हणतात असं का जोपर्यंत भगवंताची कृपा होत नाही तोपर्यंत भेटत नाही. पण सांगू का दुर्दैव सांगू का बाबा, आजही साधू आहेत, आजही संत आहेत, पण बाबा आपल्याला ओळखता येत, आपली दृष्टी तिथपर्यंत जाते का नाही याच्याबद्दल साशंकता आहे. साधू येतात आणि मग त्यांच्या जवळ मी झोपलो होतो याची मला पूर्ण आठवण आहे, जशीच्या तसे. माझं खोटं वाटत असेल की आमची घरची सगळी मंडळी काही होती, त्यांना सगळ्यांना माहिती तो विषय आहे. आणि त्या दिवशी आमचे सुमित्रा आत्याला त्यांनी सहज हात मारले आणि ते काय बोलता बोलले, ते असं विनोदाने म्हटले, सुमित्रे आता मला जरा शेवटचं पाणी तरी पाज. आता तिला काय वाटलं, आता झोपायचंय, आता काय झोपायचं, म्हणून बाबांनी पाणी मागितलं असावं, म्हणून बाबांनी पाणी मागितलं असावं. आणि म्हणून मग तिने पाणी दिलं आणि झोपतो ज्याच्या त्याच्या खोली ज्याच्या त्याच्या जागेवरती झोपायला गेला. आणि दुसऱ्या दिवशी पहाटे बाबांनी देह ठेवला. मला सांगायचं तात्पर्य काय, अशा महात्म्याचा सहवास आपल्याला घडलेला आहे. आणि त्याच्यामुळं त्यांनी सांगितलेल्या मार्गावरती, त्यांनी सांगितलेल्या विचारावरती आपलं प्रत्येकाचं मार्गक्रमण झालं पाहिजे. आपलं स्वरूप आहे आत्मस्वरूप, तो परमात्मा. आणि आपण त्या मार्गाने चालायचं आहे. मार्ग आपल्याला दिला. आता इथं बरीचशी जाणकार मंडळी आहेत,
प्रत्येकाला तो मार्ग दिलेला आहे, त्या मार्गाने आपल्याला चालायचं आहे. ज्यांना मार्ग भेटला नसेल त्यांनी जाणत्याकडून तो प्राप्त करून घेतला पाहिजे आणि त्या मार्गाने चाललो ते पण ते चालू जातात न पुढे कोणता कुठे काही मार्ग दावणी गेले. आधी नाठेबाबांनी मार्ग दाखवला आहे, चव्हाण बाबांनी मार्ग दाखवला आहे, किंवा ज्याच्या त्याच्या सद्गुरूंनी ज्याला त्याला मार्ग दाखवलेला आहे. सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गाने आम्ही आमच्या जीवनाचं बाबा मार्गक्रमण करावं आणि आम्ही ज्या पारमार्थिक पथावरून वाटचाल करतोय त्या पथाच्या शेवटी त्या सिद्धतेला त्या साध्यापर्यंत आम्ही जावं आणि मूळ स्वरूपाला आम्ही प्राप्त व्हावं. आपलं मूळ स्वरूप कोणतं? आपापलं घर. सगळं मी कायम विनोदाने सांगत असतो बाबा, सगळ्या संतांनी घरं बांधली बरं का, सगळ्या संतांनी घरं बांधली. तुकोबारांनी सुद्धा घर महाराज बांधलं, तुकोबारांनी घर बांधलं. सांगू का? ज्ञानेश्वर महाराजांनी घर बांधलं आणि मुक्ताबाईने सुद्धा घर बांधलं बरं का. सगळ्यांनी घरं बांधली. कोणती घर? ऐका बरं का, तुकोबाराय म्हणतात मी माझं घर बांधलं आणि आता त्या घराला पोहोचलो. आता पाविजेल घरा घरा, आता पाविजेल घरा. कोणतं घर बांधलं बाबा? निरंजनी आम्ही बांधिले, निरंजनी आम्ही बांधिले घर. अर्थात आम्ही आमच्या मूळ स्वरूपाला प्राप्त झालो. निरंजनातलं घर आम्ही बांधलं. ज्ञानोबारांनी सुद्धा बांधलं का बाबा? ज्ञानोबारांनी सुद्धा बांधलं. कोणतं घर बांधलं? ज्ञानदेवा घर चिदानंदी. ज्ञानोबारांचं घर सुद्धा बांधलं. याच्या पुढे सांगू का? मुक्ताबाईने सुद्धा बांधलं. मुक्ताबाई सुद्धा म्हणते का मी माझं घर बांधलेलं आहे, मी आता बरीच दिवस सासऱ्यात राहिले, मी बरीच दिवस आता सासूरवाडीत राहिले किंवा माझ्या सासरी राहिले, आता माझ्या मी माहेरी जाते. बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. माझ्या मूळच्या घराला, माझ्या मूळच्या घराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. माझ्या मूळच्या घराला. तुकोबारांचं घर आहे, ज्ञानोबारांचं घर आहे, मुक्ताबाईंचं घर आहे. पण कोणतं घर? आपल्या आत्मस्वरूपाची प्राप्ती हेच आपलं घर. हे कुठं प्राप्त होतं? कुठं प्राप्त होतं? संतांच्या सहवासात. म्हणून त्यांच्या चरित्राचं काय करावं, काय करावं? तैसे हरपले आपण ते पावे, तै संता ते पाहता दिवसावे, म्हणून वानावे ऐकावे ते सदा. आपली आत्मवस्तू हरवली, आत्मस्वरूपाचा विसर पडला, त्याची जाणीव करण्याकरता संतांचा सहवास, त्यांचा अनुग्रह, त्यांचा प्रबोध, ते तत्वमसी महावाक्य कानावरती, त्याचं चिंतन, स्वस्वरूपाची जागृती, मोक्ष. आणि एकदा की मोक्ष प्राप्त झाला का पुन्हा देवाला आता सांगायचं, देवा मला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली, बरोबर झाली, मग आता काय? तर आता आम्हाला एकच गोष्ट करायची, काय? आता नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव. आणि मी भक्त तुदेव ऐसे करी गावी रूपमल गोपिका रमणा. कोणती भक्ती करायची आम्ही? आता ज्ञानोत्तर भक्ती करायची. ज्ञान टाळा टाळी लोपला नाद, अंगवा अंगी मुरादा छंद, भोग भोगिताची आटला भेद आणि ज्ञान गिळून गावा. काय होतं? माणसाला महाराज ज्ञान होतं, पण ते गिळता येत, गिळता येत आणि गिळलं नाही तर मग गल्लत झाल्याशिवाय बाबा राहत नाही. ज्ञान गिळालं नाही तर मग अहंकार येतो, अहंकार आला का पतन झालं. का म्हणे नरकी झाले अभिमान, जरी होय अंगी गर्व काढा. आणि म्हणून तो अहंकार होऊ न देता आपल्या मूळ स्वरूपाला प्राप्त व्हायचं. देवाला सांगायचं, देवा आता ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, आता बस, आता मला पुन्हा जन्म दे. कशा करता? घेईन मी जन्म यादीसाठी देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. कारण का? कारण मोक्ष प्राप्त झाला तर मग तिथं भक्ती करता येईल. भक्ती कुठं? तिथंच करता येते. आणि म्हणून हा विचार, कारण मोक्ष ही शून्य अवस्था, तिथं काहीच करता येत नाही ना बाबा. भक्ती हरिपाठात नाचता येतच येतं, पंढरपूरला इथं जाता येतं, चंद्रभागेत इथं स्नान करता येतं.
म्हणून सगळ्या साधू संतांनी तोच विचार सांगितलेला आहे. असो, आपली वेळ झालेली आहे. वेळेपेक्षा 10 मिनिटं आपण जास्त घेतले, याच्याबद्दल क्षमा मागतो. झालेली सेवा आपल्या सर्वांच्या चरणामध्ये, लाठे बाबांच्या चरणी, चव्हाण बाबांच्या चरणी, या महात्म्यांच्या चरणी या ठिकाणी सेवा समर्पित करतो. याच ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो. बोलता बोलता जर काही कमी अधिक झाला असेल तर तुम्ही सगळे माझ्यापेक्षा ज्ञानाने, मानाने, वयाने, अधिकाराने सगळ्या बाबतीत मोठे आहात. महाराज बोलू का? मी थोडंसं विनोदाने कधी कधी म्हणतो, थोडं 12 मिनिटं काढण्याकरता सगळे माझ्यापेक्षा मोठे. कशा कशाने? ज्ञानाने, मानाने, मनाने, अधिकाराने, ध्यानाने सुद्धा सगळे माझ्यापेक्षा मोठे आहात. सर्वांच्या चरणामध्ये सेवा समर्पित. दरवेळ देशी केली कटकट, वापुडे काने कधी वदाने, पायाच्या प्रसादी काही बोलले म्हणजे क्षमा कमी सांगते भूत व्यक्ती झाले सेवा भूतरी समर्पित. वाणीला कोणता कुंडली तोरदा हरिभव श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. कुंडली तोरदा हरिभव श्री ज्ञानदेव तुकाराम.